दोन बेस्ट फ्रेंड जे एकासोबत शिकत असतात आणि त्यांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचं असते दोघांना मिळून. पण असं होऊन जाते की एक खूप मोठा श्रीमंत होतो आणि एक साधा कारकूनच असतो. पण त्याला असं वाटते की हा का इतका मोठा झाला. अशी ही धक्कादायक घटना आहे. पुढे काय होते हे जाणून घ्यायचं असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना आहे नागपूरची. नागपूरमध्ये वेदार या नावाची एक सोसायटी असते. त्या सोसायटीमध्ये अभिजित देशपांडे हा राहत असतो आणि त्याचा एक मित्र असतो सतीश. हे दोघंही लहानपणाचे चांगले मित्र असतात, सोबतच शिकलेले असतात, सोबतच कॉलेज केलेलं असतं आणि सोबतच त्यांचे स्वप्न असतात. पण अभिजित हा बिल्डर लाईनकडे वळतो, तो बिझनेसकडे वळतो आणि तो एक सटल बिझनेसमॅन असतो, तो बिल्डर असतो, जॉब करणारा असतो, तो बँकेमध्ये क्लरिकलला असतो. आणि त्याला नेहमी असं वाटायचं की आम्ही दोघं सोबतच लहानाचे मोठे झालेलो आहे. पण तो इतका मोठा झालेला आहे आणि मी आज इतका छोटा आहो. त्यामुळे त्याला कुठेतरी त्याच्याबद्दल मत्सर वाटत होता. पण त्याला हेही वाटत होते की हा कुठला तरी भ्रष्ट कामं करतो, काळे पिवळे कामं हा करतो, म्हणूनच हा एवढा श्रीमंत झाला असं त्याला वाटत असते. कारण त्याच्या अकाउंटमध्ये कितीतरी पैसा नेहमी ये जा करताना त्याला दिसत होता आणि कितीतरी अकाउंटमध्ये त्याचा पैसा होता. बँकेमध्ये सतीश असल्यामुळे त्याला हे माहिती होतं की ह्याच्याजवळ इतका पैसा आहे म्हणून. आणि तो कुठल्या मार्गाने तिथे जमा करतो आहे, वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या लोकांच्या नावाने, म्हणजे जवळचे नातेवाईकांच्या नावाने अकाउंट उघडून तो तिथे आपला पैसा टाकतो आहे हे त्याला समजत होतं. तो भ्रष्ट पद्धतीने पैसा कमवतो आहे हेही त्याला समजत होतं. तो बँकेत असल्यामुळे त्याला हे माहीत होतं की हा कशा पद्धतीने पैसा कमवतो आहे. पण त्याला असं वाटलं की कधीतरी आपण याला आला पाहिजे, कधीतरी याला आपण फसवायला पाहिजे. तर तो असाच मनात सूड घेऊन बसलेला असतो आणि त्यामध्ये त्याला हेल्प करणारी असते एक मुलगी. तर जेव्हा अभिजितचा मर्डर होतो आणि हा मर्डर कोणी केलेला आहे, कशा पद्धतीने केलेला आहे हे आपण नक्की बघणार आहोत आणि ह्याच्यासाठी तुम्ही ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा. तर एके दिवशी असं होऊन जाते अभिजितला आपल्या घरी बोलावलेलं आणि त्याला खूप दारू पाजलेलं. त्या दारूमध्ये त्याने गुंगीचं औषध टाकलं होतं आणि तो जेव्हा त्याला खूप अतिप्रमाणात जेव्हा दारू झाली तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत आला आणि त्यामध्ये गुंगीचं औषध पण होतं. ह्यानंतर तो जेव्हा गुंगीत यायला लागला तेव्हा सतीशने त्याला मारून टाकलेलं आणि त्याच्या प्रेताला एका गोदामात नेऊन टाकलेलं आणि तिथे तो त्याला खणून तिथे पुरलेलं. आणि ही केस जेव्हा पोलीस इन्स्पेक्टर पाटील त्यांना ही केस मिळाली आणि तेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की ह्यामध्ये आणखी एक कोणीतरी महिला असेल असं त्यांना वाटलं. ते गोदामात गेले, कारणच्या आधारावरती त्या गोदामात ते लोक गेले आणि तिथे पाहिलं तर तिथे आधीचे सतीश आणि एक रिया नावाची मुलगी तिथे बोलत होते आणि रिया म्हणाली की आपल्याला आता हे काम सोडून द्यायला पाहिजे. तर तो म्हणाला की नाही, आता आपण इतके पुढे आलेलो आहे की आता आपण हे सगळं कामं नाही सोडू शकत. आणि त्याने खूप मोठी अशी बॅग आणली होती, त्या बॅगमध्ये खूप पैसे होते, नोटाच नोटा होत्या आणि ती बॅग त्याने ओपन करून दाखवलेली. आणि पोलिसांनी हे सगळं पाहिलं, ते अगदी थक्क झाले की हे सगळं आम्ही काय बघतो आहे. पण त्याच पाटील तिथे पोहोचले आणि त्यांनी दोघांनाही अरेस्ट केलं. त्याला तर माहिती होतं की तो मत्सरी होता, तो जळत होता अभिजितला, म्हणून त्याने त्याला मारून टाकलेलं आहे. पण रियाही होती आणि तीसुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व होती. पोलिसांनी जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणाली की हा मला खूप त्रास देत होता
आणि मला तो सहन त्याला मारण्याचं ठरवलेलं मला सतीशची मदत झालेली आणि आम्ही एकत्र आलो आणि त्या आणि अभिजितला आम्ही मारून टाकलेलं आहे. त्या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या बयानावरती. तेव्हा आपण लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.